सत्य प्रत्येक कहाणी मागे असते. रात्रीचे 12 वाजले होते. पावसाची रिपरिप सुरू होती. नाशिक जिल्ह्यातील देवगाव हे छोटंसं गाव पूर्ण अंधारात बुडालं होतं. गावाच्या शेवटी एक जुनी विहीर होती. त्या विहिरीबद्दल गावात एकच अफवा होती. सूर्यास्तानंतर त्या विहिरीत डोकावू नका, कारण ती तुम्हाला तुमचंच भविष्य दाखवते. आदित्य हा शहरातून आलेला युट्यूबर होता. भूतांच्या कथा खोट्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी तो त्या विहिरीजवळ कॅमेरा घेऊन पोहोचला. गाईज, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की या सगळ्या अफवा आहेत. त्यावेळी घड्याळात 12:01 झाला होता. अचानक विहिरीतून कोणीतरी कुजबुजलं. आदित्य. तो डचकला. आजूबाजूला तर कोणीच नव्हतं. त्याने टॉर्चचा प्रकाश विहिरीत टाकला. सुरुवातीला फक्त काळं पाणी दिसलं, पण काही क्षणात पाण्यात त्याचा चेहरा त्याला दिसू लागला. मात्र तो चेहरा हसत होता. पण आदित्य प्रत्यक्षात मात्र हसत नव्हता. त्याच्या अंगावर काटा आला. त्याने पटकन मागे पाऊल टाकलं आणि तेवढ्यात त्याच्या कॅमेऱ्याचा स्क्रीन स्वतः चालू लागला. रेकॉर्डिंग मध्ये तो विहिरीसमोर उभा नव्हता, तर विहिरीत पडलेला दिसत होता. त्याच्या छातीवर मोठी जखम झाली होती. आदित्यला क्षणभर काहीच कळेना. हे कसं शक्य आहे? तो ओरडला. अचानक त्याच्या मागून थंड श्वास जाणवला. तू आधीच इथे आला होतास. तू आधीच इथे आला होतास. एका म्हातारीचा आवाज. तो वळून पाहतो. तू आधीच इथे आला होतास. पांढऱ्या साडीत एक म्हातारी उभी होती आणि तिचे डोळे पूर्ण काळे होते. त्यावेळी ती म्हातारी त्याला म्हणाली, ही विहीर वेळ गिळते आणि जे आत पाहतात त्यांना ही विहीर परत जाऊ देत नाही. आदित्य त्या क्षणी तिथून धावत सुटला, पण कितीही धावला तरी तो पुन्हा त्याच विहिरीसमोर येत होता. पहिल्यांदा त्याने प्रयत्न केला, त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा तो धावला, तिसऱ्यांदा. पण प्रत्येक वेळी ती म्हातारी थोडी जवळ त्याला उभी दिसतच होती. शेवटी त्याचा कॅमेरा बंद झाला. सगळीकडे शांतता. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना विहिरीजवळ फक्त एक कॅमेरा सापडला. त्यामध्ये शेवटचे 10 सेकंद रेकॉर्ड झाले होते. व्हिडिओमध्ये आदित्य भीतीने थरथरत म्हणत होता, जर हा व्हिडिओ कोणाला सापडला असेल तर कृपा करून या विहिरीत कधीच डोकावू नका. तेवढ्यात कॅमेरात त्याच्या मागे ती काळ्या डोळ्यांची म्हातारी दिसली. ती हळूहळू कॅमेऱ्याकडे पाहून हसली आणि स्क्रीन आजही देवगावातील ती विहीर तशीच आहे. गावकरी सांगतात, रात्री 12 वाजता जर कोणी त्या विहिरीत पाहिलं तर त्याला स्वतःचा शेवट आधी दिसतो आणि मग तो कधीच घरी परतत नाही. आदित्य गायब होऊन जवळपास 3 वर्ष झाली होती. त्याचा कॅमेरा पोलिसांनी जप्त केला होता. त्याचा तपास सुरू झाला, पण कोणताही पुरावा सापडत नव्हता आणि केस अखेर बंद करण्यात आली. एके दिवशी तोच कॅमेरा अचानक गावाच्या पोलीस ठाण्याच्या दारात एका जुन्या पिशवीत पुन्हा सापडला. आता तो कॅमेरा कोणी ठेवला असेल? सीसीटीव्ही मध्ये तर काहीच दिसत नव्हतं. पोलीस निरीक्षक समीर देशमुख यांनी तो कॅमेरा सुरू केला. त्यामध्ये एक नवीन व्हिडिओ होता. रेकॉर्डिंगची तारीख होती उद्याची. हो, रेकॉर्डिंगची तारीख उद्याची होती. आता समीर यांना वाटलं कॅमेरा खराब झाला असेल, पण व्हिडिओ सुरूच होता. त्यांच्या अंगावर आता काटा आला. व्हिडिओमध्ये ते स्वतः दिसत होते.
ते त्या काळ्या विहिरीजवळ उभे होते. त्यांच्या मागे 4 पोलीस कर्मचारी देखील होते. अचानक जमिनीखालून काळ्या हातांनी त्या चौघांना खाली ओढून घेतलं. समीर यांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मागून कुणीतरी हळूच त्यांना म्हणाले, तू उशीर केलायस. आणि व्हिडिओ बंद झाला. दुसऱ्या दिवशी समीर यांनी तो व्हिडिओ कुणालाही दाखवला नाही. हे अशक्य आहे ते स्वतःशीच बोलले. तरीही सत्य जाणून घेण्यासाठी ते 4 पोलिसांसह त्या विहिरीकडे. सगळं अगदी व्हिडिओसारखंच घडत होतं. तेवढ्यात एक पोलीस ओरडला, सर, खाली कोणीतरी उभं आहे. सर, खाली कोणीतरी उभं आहे. सर्वांनी विहिरीत डोकावून पाहिले. पाण्यात एक माणूस दिसत होता आणि तो माणूस हळूहळू वर येत होता. तो जवळ येताच समीर यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो आदित्य होता. पण त्याचे डोळे यावेळी पूर्णपणे पांढरे झाले होते. चेहऱ्यावर कुजलेल्या मांसाचे तुकडे लटकत होते. त्याच्या ओठांवर विचित्र हास्य होते. आणि त्यावेळी तो म्हणाला, मी बाहेर आलो नाही, तुम्ही आत आलात. अचानक विहिरीतून शेकडो हात बाहेर आले. एका क्षणात 4ही पोलीस अंधारात ओढले गेले आणि समीर जीवाच्या आकांताने पळू लागले. पण मागून आदित्याचा आवाज पुन्हा ऐकू आला, आता पुढचा नंबर तुझा आहे. दुसऱ्या दिवशी विहिरीजवळ फक्त समीर यांची टोपी आणि रक्ताने माखलेला त्यांचा बॅग सापडला. त्यांचाही कधीच शोध लागला नाही. मात्र त्या दिवसापासून प्रत्येक पौर्णिमेला त्या विहिरीजवळ एक पोलीस गणवेशातला माणूस उभा दिसतो आणि तो प्रत्येक जाणाऱ्याला फक्त एकच प्रश्न विचारतो, तुला तुझं उद्याचं भविष्य पाहायचं आहे का? तर ही होती आपली आजची कथा. अशाच वेगवेगळ्या रहस्यमय कथांसाठी तुम्ही आमचं चॅनल काय विषय याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. तोपर्यंत आज घेतो निरोप. धन्यवाद. काय विषय? सत्य प्रत्येक कहाणी मागे असते.